नमस्कार, ज्योती हेल्दी आहार मध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आपण बेकरीत मिळते त्यापेक्षाही उत्कृष्ट चॉकलेट क्रीम बिस्किट आणि ब्रिटानिया मिल्क बिस्किट याचा केक बनवणार आहेत। सर्वात अगोदर पुड्यातली बिस्किट काढून घेऊ। या पुड्यातली सुद्धा बिस्किट काढून घेऊ। आता मिक्सर पॉट मध्ये या बिस्किटचा चुरा करून घेऊ। आता 2 बाउल मध्ये वेगवेगळ्या बिस्किटची मी पावडर करून घेतलेली आहे। ही आहे चॉकलेट क्रीम बिस्किटची पावडर आणि ही आहे मिल्क ब्रिटानिया बिस्किटची पावडर। यामध्ये नाही अंडा आणि नाही केमिकल, असा शुद्ध शाकाहारी आणि हेल्दी असा केक बनवायला सुरुवात करू। आता दोन्ही मिश्रणामध्ये 1-1 कप दूध घालते। आता यामध्ये 2 चम्मच पिठी साखर घालते आणि यामध्ये सुद्धा 2 चम्मच पिठी साखर घालते। आता हे मिश्रण चम्मचच्या साहाय्याने फेटून घेते आणि हे पण मिश्रण चम्मचच्या साहाय्याने फेटून घेते। दोनही मिश्रण छान प्लेन फेटून घ्यायचे, गुठल्या पडू द्यायच्या नाही। हे बघा, दोन्ही मिश्रण आपलं छान फेटून झालेलं आहे। आणि पेस्ट पण याची छान झालेली आहे। अशी घट्ट पेस्ट करायची। आता मी 1 इनो पुडी घेतली, अर्धी या मिश्रणात घालते आणि अर्धी या मिश्रणात घालते। आता हे छान फेटून घेऊ। आणि हे पण छान फेटून घेऊ। केकची छान टेस्ट यावी म्हणून मी 2 प्रकारचे बिस्किट घेतले। तुम्ही एका प्रकारचे बिस्किट घेतले तरी चालते। एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची, इनो पुडी मिश्रणात सर्वात शेवट टाकायची। इनो पुडी शेवट टाकल्याने आपले मिश्रण डबल फुलते। आता मी कुकरचा डब्बा घेतला, यामध्ये थोडं तूप घालते। हे तूप थोडं मेल्ट करून घेते। आता हे तूप मेल्ट झालेलं आहे। आता हे पूर्ण डब्याला लावून घेते। बुडाशी पण लावून घ्यायचं आणि भोवताल पण डब्याच्या लावून घ्यायचं। आता डब्याच्या बुडाशी पीठ शिडकावायचे किंवा बटर पेपरही तुम्ही लावू शकता। याने काय होतं, आपला केक डब्याच्या बुडाला लागत नाही। आता एका बाउल मधलं मिश्रण डब्यामध्ये घालू। एक मिश्रण डब्यामध्ये घातलं। आता थोडासा डबा आपटून घेऊ आणि दुसरं पण मिश्रण आपण बाउल मधलं डब्यामध्ये घालून घेऊ। आता मी 1 कुकर घेतला आणि भाजीच्या चम्मचने 2 चम्मच मीठ घालते। आता कुकर मधलं मीठ गॅस ऑन करून गरम होऊ देते। आता हे मीठ 2 मिनिट मी गरम होऊ दिलं होतं। आता या मिठावर मी स्टँड ठेवते आणि या स्टँडवर केकचा डब्बा ठेवते। आता कुकरच्या झाकणाला रबर आणि शिट्टी न लावता कुकरचं झाकण लावून घेते आणि स्लो गॅसवर 15 मिनिट केक शिजू देते। आता 15 ते 20 मिनिट झालेले आहे। आता झाकण उघडून आपला केक झाला की नाही चेक करू। हे बघा, आपला केक झालेला आहे। आपल्या सुरीला सुद्धा केक लागलेला नाही आहे, याचा अर्थ आपला केक झालेला आहे। आता सांशीच्या साहाय्याने
हा कुकर मधला केक बाहेर काढू। आता हा केक आपण थंड होऊ देऊ। आता हा केक थंड झालेला आहे। आता सुरीच्या साहाय्याने केकच्या कडा सैलसर करून घेऊ। केकच्या कडा सैलसर केल्याने आपला केक छान निघते आणि हा केक प्लेट मध्ये काढून घेऊ। हा बघा आपला केक किती छान निघालेला आहे आणि सॉफ्ट पण झालेला आहे आणि स्पंजी पण झालेला आहे। केकवर हा पांढरा डाग गव्हाच्या पिठाचा आहे। आता हा केक थंड होण्यासाठी फ्रीज मध्ये ठेवू। मी हा केक अर्धा तास फ्रीज मध्ये थंड होण्यासाठी ठेवला होता। आता फ्रीजच्या बाहेर काढलेला आहे। आता यावर ड्रायफ्रूट घालू आणि थोडं यावर पिस्ता घालू। आता केक कट करू। दोन प्रकारची बिस्किट वापरल्यामुळे केकला दोन प्रकारची लेयर आलेली आहे। खाली चॉकलेटी आणि वर मिल्क बिस्किट असा हा आपला केक झालेला आहे। केक बघा किती छान स्पंज झालेला आहे। तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास व्हिडिओ लाईक करा। त्याचबरोबर काही कमेंट असतील तर कमेंट्स मध्ये काही प्रतिक्रिया नोंदवू शकता। त्याचबरोबर YouTube वरील माझं चॅनल ज्योती हेल्दी आहार सबस्क्राईब करू शकता, कारण ते फ्री आहे, निशुल्क आहे। कारण जेव्हा मी नवीन पदार्थ करेल तेव्हा सर्वात आधी तुम्हाला YouTube वरील रेसिपी कळेल। तर वेळात वेळ काढून माझी रेसिपी तुम्ही बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद।